मला हे नको, मला ते नको अशी करणारी मी, आता मला काहीही चालेल असा झालेला स्वभाव म्हणजेच समजूतदारपणा. लहानपणी माझ्याकडं हा स्वभाव नव्हताच मुळी. पण आता वयानुसार काय चांगलं, काय वाईट या गोष्टी समजायला लागल्यात. म्हणूनच न आवडणारी कढीपत्त्याची चटणी पण मला आजकाल खूप आवडू लागली आहे. आरोग्यासाठी, पोषणासाठी अतिउपयुक्त अशी ही चटणी आहे. कढीपत्त्यातील आयर्न, व्हिटॅमिन B6, प्रोटीन अशा चांगल्या घटकांमुळे केसांचं पोषण सुधारतं. कोलेस्टेरॉल कमी होतो, पचन सुधारते, डायबेटिस कंट्रोलमध्ये येतो. शरीराच्या चांगल्यासाठी आपल्याला कढीपत्त्याचं सेवन हे रोजच्या आहारामध्ये केलंच पाहिजे. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून एकदम चांगली कोरडी करून घेतली. पॅनमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं घेऊन ते खरपूस भाजून घेतलं. थोड्याच तेलाचा वापर करायचा आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला त्या तेलामधनं तळून एका ताटामध्ये काढायचे. त्याच उरलेल्या तेलामध्ये 3 चमचे उडदाची डाळ पण थोडी तळून घेतली आणि ती पण बाजूला काढून घेतली आहे. लगेचच 4 चमचे तीळ, थोडंसं जिरं, 2 चमचे धने, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या तेलामधनं चांगल्या परतून घेतल्यात आणि त्याही त्या ताटामध्ये काढून घेतल्यात. सगळं साहित्य आपण एकाच ताटामध्ये काढून घेतलंय. आता त्याच पॅनमध्ये कढीपत्ता जो आहे तो खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतलाय. तेलाची गरज नाही, जे तेल होतं त्यामध्येच फक्त हा हलवून घेतलाय. मस्त खरपूस करून घेतलाय. सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून यामध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे, म्हणजे किती तिखट आवडते तसं घालायचंय आणि थोडी चिंच आपल्याला इथे वापरायची आहे. मस्त कोरडं हे सगळं जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय. मस्त अशी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे.